आज आपण करू पिठीचे लाडू। 2 वाट्या पीठ घेतलं। ही पिठी आपण घरीच तयार केली आहे। कोण पिठीचे लाडू म्हणतात, कोण दळ लाडू म्हणतात। हे साहित्य: खारीक, बदाम, काजू, खोबरं आणि डीग आणि साखर आणि तूप। आता हा डीग आहे ना तळून घेऊ। खारीक गरम करायची आणि लवकर मिक्सरवर बारीक होते। आता तूप गरम झालं, डिंक तळून घेऊ। बारीक गॅसवर तळायचा, छान येतो तो। हे बघा याला डिंकाचे। आता पीठ भाजू। चला आता ना आपण त्याला थोडा बारीक करून घेऊ। चल, लाडूंचं पीठ भाजलं गेलंय, सोनेरी कलर आला त्याला। आता आपण आता काजू बदाम टाकू। खूप खमंग वास येतोय। काजू बदाम टाकू। आता हलवून घेऊ। आता खोबरं टाकून घेऊ। अजून त्याला थोडं परतून घेऊ। आता खारका टाकून घेऊ। तूप टाकून घेऊ। आता हे परतून झालं, आता त्याला काढू। आता साखर मिक्स करू त्याच्यात। साखर टाकून घेऊ। ही खांडसरी साखर आहे। ही साखर बिगर केमिकलची राहते, त्यामुळे आम्ही ही साखर वापरतो। बाळांना पण चांगली राहते, ती डायबिटीस वाल्याला पण चांगली राहते, त्यामुळे आम्ही ही साखर आणतो। हा डिंक बारीक झाला, याला आता मिक्सर करून घेऊ। आता आपण लाडू बांधू। बघा किती चविष्ट लाडू, आणि असे लाल होऊ द्यायचे, तोंडाला चिटकत नाही, खुशबुदार आले आहे। आता सर्व लाडू बांधून घेऊ। हे बघा झाले आपले लाडू, किती छान दिसतात। या खायला।